आणि बघा भविष्यात ना आपल्याला गड काय का घरात घुसलो उद्या पाणी बघायला जमत नाही. रात्रभर झोप नाही. शपथ. हर हर महादेव. मागच्या 10-15 वर्षात भाजपच्या बॅनरखाली तडफेनं काम केलेल्या किंवा करणाऱ्या या कार्यकर्तीने फक्त एका निवडणुकीसाठी आपला पक्ष, त्याचं नाव, त्याचं पक्षचिन्ह बदलणं साफ नाकारलं. आज राजकारणात तिकीट म्हणजे सौदा, पक्षाचं चिन्ह म्हणजे फक्त साधन आणि पक्ष म्हणजे वापरून फेकायचं पाय पुसणं. पूर्वी राजकीय कारकीर्द घडवू पाहणाऱ्यांसाठी निवडणुकींचं राजकारण महत्त्वाचं होतं. त्यांना किमान तसं वाटायचं आणि त्यासाठी पक्ष हा स्टेपिंग स्टोन ठरायचा. पण आज सारं काही बदललंय. एबी फॉर्मसाठी जीवतोड मेहनत करणारे सोकॉल्ड कार्यकर्ते कसे जीवघेणी कसरत करत होते काल पाहिलंत ना तुम्ही. मित्रो, ते पाहताना एबी मेरा और ओबी मेरा म्हणजे एबी फॉर्म पण माझा आणि जे येणार आहे ते पण माझंच, ह्या आविर्भावात म्हणजे एबी मेरा और ओबी मेरा असे जे नेते होते ना, हे बंद दाराआड बिर्याणीवर ताव मारत होते म्हणे आणि बाहेर लोक जीवाचा आटापिटा करत होते. तो एबी फॉर्म कधी माझ्या हातात मिळतो. हा तर सगळ्याच मुरलेल्या राजकारण्यांमधला एक गुण, ज्याला खरं तर गुण नाही अवगुण म्हटलं पाहिजे. या गुणांचा विचार करताना पण या बजबजपुरीत, याच गर्दीत एक नाव वेगळं ठरतं. कुठलं नाव? अक्षता तेंडुलकर. काल मी फेसबुकवर याच विषयाची एक पोस्ट टाकली होती. त्यावर पडलेला कमेंटचा खच, त्या कमेंट्स करणाऱ्यांमधले मंदबुद्धी, सुमारबुद्धी लोक जे आज सत्ता सुंदरी समोर दिसू लागली म्हणून एवढे चेकाळलेत की त्यांना कुठली पोस्ट आपल्या विरोधातली आहे किंवा आपल्याला डिवसणारी आहे किंवा अशी जनरल आहे हे समजून घेण्या इतपतही भान उरलेलं नाही. दिसली पोस्ट प्रभाकर सूर्यवंशीची की चढा, घोडा मैदान अजून बरंच लांब आहे, पण त्यांना वाटतंय की दोन बंधू एकत्र आलेत म्हणजे यांनी बाजी मारली. अरे बाबांनो, हे दोघेही एकमेकांची घाण काढत होते 6 महिन्यांपूर्वी. ऐका, काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट. उघड पाठिंबा दिला काय? नाही नाही, उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड. एक भाऊ दुसऱ्याला काय समजावतोय ते ऐका. म्हणजे महानगरपालिकेचे जे सगळे आरक्षित भूखंड होते ते बिल्डरांच्या घशात घालून मोकळे. आज जा तुम्ही तो माईम कॉजवेचा बीएसटीचा डेपो बघा. तो जो बीएसटीचा डेपो आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती पार्किंग उभं राहिलं असतं, पण नाही, एका बिल्डराच्या घशात घातला. हा इकडचा एसटीचा डेपो, हा देखील एका बिल्डराच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहेत. अनेक गोष्टी सुरूच आहेत. त्या बिल्डराला दिला, पैसे खाल्ले त्यांनी, धमाल, मजा येते. काय करायचं आता आम्ही? अच्छा, बाहेर पडायचं मुंबईतनं? बरं चला, आता आम्ही मुंबईतनं बाहेर पडतो. कुठे जायचं आम्ही? डोंबिवली कल्याणला. डोंबिवली कल्याणला जातो. तिकडे जागा नाहीये, पुढे जातो आम्ही. एके दिवशी सरकत उझबेकिस्तानला वगैरे जाल. हे आडनाव बंधू त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची राजकीय अपरिहार्यता म्हणून ते एकत्र आलेले आहेत. आणि असं असताना लगीनाई लोकांचं नाचतं येड्या भोकाचं अशी अवस्था यांच्या चटोर फेसबुक यांची झालेली आहे. मित्रो, हे सगळे सत्तेसाठी धडपडत आहेत. आपलीच गुलाबी म्हणून सारखी विजार खाली करून दाखवत आहेत. बघा, संभाजीनगर मध्ये जे काय घडलं, होय मी ते संभाजीनगर म्हणतो, नामांतर करण्याची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. संभाजीनगरचं नामांतर झालं काय, नाही झालं काय? मी बोलतोय ना. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? या परिस्थितीत सच्ची पक्षनिष्ठा काय असते यावर जर आपण कुणाचं कौतुक केलं तर या शिल्लक टोळक्याच्या बुडाला आग लागते. तसा या शिलकीतल्या लोकांचा याच्याशी थेट संबंधही नाही, तरीही आग लागते. लागू दे. कैलास जीवनवाल्यांना सध्या चांगले दिवस आलेले त्यांच्यामुळे. तर काल मी माझ्या पोस्टमध्ये जे लिहिलं होतं, काय लिहिलं होतं की एका सोकॉल्ड कार्यकर्त्यानं जो काही वर्षांपूर्वी मनसेत होता, मग तो लोकसभेला अपक्ष बनला, अलीकडेच त्यानं शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला, पण ज्यासाठी हे तो दलबदल करत होता, हे दलबदल सुरू होतं, ते महानगरपालिकेचं तिकीट काही शिंदेकडूनही मिळालं नाही. मग त्यानं थेट अजितदादांच्या गटाकडून एबी फॉर्म मिळवला. काल नाचत नाचत उमेदवारी दाखल केली आणि स्वतःच फेसबुकवर आपल्या या भीमपराक्रमाची मोठी पोस्ट टाकली. काय साध्य झालं मित्रांनो?
हे आहे आजचं संधी साधू राजकारण, जिथं विचार नाहीत, तत्व नाहीत. मग काय आहे तर फक्त तिकीट, ए बी फॉर्म, ए बी मेरा और वो भी मेरा, हे यातले लोक आहेत. आता मी या घटनेच्या बरोबर विरुद्ध अशी एक दुसरी घटना सांगतो. या दुसऱ्या घटनेच्या केंद्रस्थानी आहेत त्या एक महिला कार्यकर्त्या. दादर स्टेशन बाहेर अनधिकृतपणे पथाऱ्या लावून रस्ता अडवणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या हिंदू माय भगिनींकडे बघून क्या माल है, क्या माल है असं चेकाळत बोंबलणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाल्यांचा मस्तवालपणा जेव्हा कळसाला पोचला होता, तेव्हा त्यांच्या अंगावर धावून जाणारी, त्या भडव्यांच्या उरात धडकी भरवणारी एक कट्टर हिंदुत्ववादी वाघीण रोरावत येते. तिचं नाव अक्षता तेंडुलकर. दादरचे हे फेरीवाले असोत की माहीमच्या झोपडपट्ट्यांमध्ये घरात गुपचूप धर्मांतरण करणारे पाववाले पादरी असोत, या सगळ्यांना धारेवर धरणारी ही महिला, ही कार्यकर्ती मागच्या कित्येक वर्षांपासून दादर, माहीम, प्रभादेवी, वरळी भागात भारतीय जनता पक्षाचं काम करते. एका हिंदुत्ववादी पक्षाचं काम करते. तिच्या या कामाची दखल पक्ष नेतृत्व घेईल आणि एवढ्या हौशा नवशा गवशांना जर पक्ष सहज तिकीट देतो तर अक्षताताईंना पण सहज तिकीट मिळेल असं वाटत असताना युती धर्म आडवा आला. महायुतीत जागा सेनेला सुटली या जागा वाटपात. मग मध्यम मार्ग काढला गेला. भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करा, धनुष्यबाण चिन्हावर लढा, ही वरूनच ठरवलेली सोय होती. म्हणजे चांगला उमेदवार आहे, हमखास निवडून पण येणार आहे, तर त्याला तिकडे नाही तर इकडे, इकडे नाही तर तिकडे, पण तिकीट द्या. देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांमध्ये महायुतीला पुढे नेताना ही एकवाक्यता, ही समजदारी आपण विधानसभेला देखील अनेक जागांवर पाहिलेली आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते हे धनुष्यबाण चिन्हावर लढले आणि जिंकूनही आले. आता ही अशी तडजोड जर दादर माहीममध्ये झाली असती तर सेनेच्या नव्हे तर महायुतीच्या उमेदवार म्हणून अक्षताताई या सहज निवडून आल्या असत्या. आपण केलेल्या पक्षकार्याचं आणि इंटरनॅशनल माफियांचं पाठबळ असलेल्या बांगलादेशी रोहिंग्यांशी पंगा घेत जो धोका आजवर पत्करलाय, त्या धाडसाचं कुठेतरी चीज झालं असतं. पण हा असा जो काही निर्णय असतो ना, पक्ष बदलणं, रातोरात पक्ष बदलणं, चिन्ह बदलणं, हे सगळं एका सच्च्या कार्यकर्त्यासाठी कठीण असतं. निर्णायक क्षण असतोच, पण तत्वांची परीक्षा घेणाराही असतो हा क्षण. पुढे काय झालं तर पक्ष नेतृत्व सांगत असताना आणि मित्रपक्ष तुमचं हसत हसत स्वागत करत असताना अक्षता तेंडुलकर यांनी तडजोड नाकारली. कारण त्यांच्यासाठी नगरसेवक पदापेक्षाही मोठी होती ती पक्षनिष्ठा. मागच्या 10-15 वर्षात भाजपच्या बॅनरखाली तडफेनं काम केलेल्या किंवा करणाऱ्या या कार्यकर्तीने फक्त एका निवडणुकीसाठी आपला पक्ष, त्याचं नाव, त्याचं पक्षचिन्ह बदलणं साफ नाकारलं. जेव्हा केव्हा कमळ चिन्हावर आणि भाजपच्या तिकिटावर मला लढायला मिळेल तेव्हाच मी निवडणूक लढवेन. तोपर्यंत माझं काम आणि त्या क्षणाची, त्या संधीची प्रतीक्षा करणं हे सुरूच राहील. मित्रो, अक्षता तेंडुलकर या सच्च्या कार्यकर्तीच्या अंतर्मनातून आलेली ही कळकळ, ही घोषणा आजच्या राजकारणात खरं तर क्रांतिकारक आहे. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, पक्षनिष्ठा अजून जिवंत आहेत. कुठे ना कुठे का होईना अजून पक्षनिष्ठा नावाचा जो पक्षी आहे ना, तो अजून जिवंत आहे. आज शहरात जे अनागोंदीचं राजकारण सुरू आहे, लोचट, स्वार्थी, दलबदलू इच्छुक, हे असे पायलीचे 50 आपल्याला समोर दिसतात. त्यांना पाहताना अक्षता तेंडुलकर यांची भूमिका नुसतीच कौतुकास पात्र नाहीये, तर ती प्रत्येक कमिटेड संस्कारी कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहे. आणि म्हणूनच मी त्या पोस्टला शीर्षक दिलं होतं, याला म्हणतात सच्ची पक्षनिष्ठा. अनेकांच्या पोटात यामुळे दुखायला लागलं. का कोणास ठाऊक? त्याला नाईलाज आहे, दुखू द्या. कुणीतरी कुत्सितपणे लिहिलंय त्या पोस्टवर, कमेंटही केली आहे की या तर महिला माधव भंडारी. मान्य आहे की माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांची नावं आज उपेक्षित सतरंजी उचले म्हणून सर्वत्र वापरली जात आहेत, घाऊक वापरली जात आहेत. त्यांचे AI ने बनवलेले फोटो टाकले जात आहेत. पण अक्षता तेंडुलकरांवर पक्षाने अन्याय केला नव्हता, तर देवेंद्रजींनी अमित साटमांना सांगून शिंदे साहेबांच्या परवानगीनं ही तडजोड करून आपल्या सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला होता. पण ही तडजोड त्या संस्कारी भाजप कार्यकर्तीनं, अटलजी, अडवाणीजीवाल्या भाजपच्या संस्काराची आठवण करून देणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्तीनं नाकारली. मित्रपक्षाच्या वाटेला गेलेल्या जागेवर आशा लावून बसलेल्या शिवसेनेच्या त्या उमेदवाराचंही मन दुखावलं जाऊ नये हे भान त्यांनी ठेवलं. त्या अक्षताताईबद्दल मला माझ्या वैयक्तिक व्यासपीठावरून बोलणं किंवा लिहिणं अत्यंत गरजेचं वाटलं. कारण यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय की आजही
पक्ष संस्कार, पक्षनिष्ठा जिवंत आहेत. नमस्कार.